गुड मॉर्निंग, हाय गाइज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि व्लॉग काल मी सकाळी हैदराबादवरून आलो. ऑलमोस्ट दिवसभर मी आरामच केला. संध्याकाळी तेवढं पिल्याला घेऊन गेलतो दवाखान्यात. तर काल मी पिल्याला घेऊन दवाखान्यात गेलतो आणि आज सकाळी उठलून फक्त चहा पिऊन आहे, फक्त आंघोळ पण नाही केलेली. चेहरा दिसतंय का पारोसच आहे. तर गायज मी आता जस्ट आंघोळ केले, माझा चेहरा पांढरा पडला. आणि गायज एवढी थंडी आहे ना गावाकडे, ना गायज मी सकाळी 7 ला उठलो, माझं नाक पण पांढरं झालंय, चेहरा पांढरा दिसतो. विषय काय माहिती. तर गायज गावाकडे एवढी थंडी आहे ना, मी काल आहे ना, मी पहाटे माझी गाडी लवकर आणली ना 5:30 ला काहीतरी. तर गायज माझी ट्रेन आहे ना काल आहे ना पहाटे 5:30 ला आलती. मी दुसरी ती चेन्नई मुंबई एक्सप्रेस आहे ना सुपरफास्ट, त्या गाडीला आलतो. तर ती गाडी 4:30 ला आली सोलापूरला आणि 5:30 ला कुरडे झाली. 1 तासभराचा प्रवास आहे. 70 किलोमीटर का 60 किलोमीटर आहे, 70 किलोमीटर प्रवास आहे. ओके, तर सोलापूर कुरवाडी 70 किलोमीटरचा ट्रेन प्रवास आहे. तर ते 1 तास लागते याला. तर गाडी कुरवाडी 5:30 ला आली. आणि तिथून आहे ना मी रिक्षावाल्याला विचारलं की इथं गाठण्याला यायचं म्हणून. तर प्रत्येक वेळी ते 200 रुपये घेतात, पण की काल ते मला 350-400 म्हणत होता. एक जण 350 बोलला, एक जण 400 बोलला. अरे म्हणलं मी 200 रुपयात जातो, लईत लई 250 देतो म्हणलं. नाही मला जमतच नाही, रस्ता लय खराब झालाय मला तुमच्या गावाचा. रस्ता खराब ते पण आमच्या तर खराब आहे रस्ता, एवढा पण नाही खराब. 2 ठिकाणी तेवढा खराब आहे रस्ता. तर तो बोलला की 350-400. तेवढं समोरून इष्टी आता दिसली मला. इष्टीत बसलो, भोसऱ्यापर्यंत इष्टीत आलो. 11 रुपये फक्त त्यांनी घेतलं मला. आणि तिथून मग मी थोडं चालत आलो 1 किलोमीटर. आणि दादाला फोन केला या म्हणून. तर दादा आलते मला न्यायला. तरी पण 1 किलोमीटर मी चालत आलतो. राहिलं होतं फक्त 1.5 किलोमीटर. आता 1.5 किलोमीटर फक्त आलते दादा न्यायला. तर असं झालं पहाटेचा प्रवास कालचा. तर कायच मी कुरवाडीला चाललोय, कटिंग करायची. तुम्ही केस वगैरे वाढलेले. ओके गाईज, पहिले 5:30 झाले. त्या निघायचं टाइम माहित ना. गाडी 6 ला आहे माझी, 78 एक्सप्रेस. तर गाईज आता जस्ट रेल्वे स्टेशनला आलोय. 5:40 झाले. त्या 6 ला गाडी होती, थोडीशी लेट आहे, 10 मिनिटं लेट आहे. तर वरतीच थांबलोय. गाडी 3 ला येते की 2 ला येते नक्की मला माहित नाही एवढं. तर 3 लाच येते मॅक्स. तर 2 ला वगैरे आली तर मला गडबड होईल. माझ्यापाशी बॅगा वगैरे आहे, एक सुटकेस आहे, एक हातात बॅग आहे, त्यात जेवणाचं वगैरे घेतलंय. आणि माझ्या पाठीवरची बॅग आहे, त्यात माझे कपडे वगैरे येते. अशा 3 बॅग आहेत. तर म्हणलं खालीच उतरलो तर 2 नंबरला त्यांनी गाडी घेतली, तर मला वरती चढून 2 नंबरला जावं लागेल. त्यासाठी इथं थांबलोय मी. माझी 10 भरले. तर काहीच मी मगाशी कुरवाडीला आलतो. आणि कुरवाडीला येऊन मी मगाशी थोडी खरेदी वगैरे केली, पिल्याच्या गोळ्या वगैरे. काल हॉस्पिटल गेलतो, पण हॉस्पिटल बंद होते. तो काही त्याच्याकडे गोळ्या होत्या अगोदर, पण त्याच गोळ्या अजून एकदा रिपोर्ट घेतल्या, थर्ड तापेवरच्या वगैरे. आणि थोडं स्वीट वगैरे खरेदी केलं तर मागाशी येऊन. आणि मागाशी घरी थोडंसं सगळ्याला बाय 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 बोललो. मी काय रेकॉर्ड वगैरे केलं नाही. ते शंभू शुभ्रा तयारी पेल्याची पप्पी घेत होते. शुभ्रा पण रडली, शंभू पण नको म्हणता तो जाऊ. ठीक आहे, जाऊ द्या, लागणार आहे. लिलवीला बोलवतोय. तर ओके, हा एवढा विषय. आणि आता गाडी येईन. तर काय आता गाडी येईल, गाडीची वाट बघतोय. 2-3 लाच येणार. 90% 3 ला येते, 10% सांगू शकत नाही. कधी कधी ते 2 ला पण पाठवतो. थोडी गाडी लेट आहे. 6 लेट म्हणजे 10 मिनिटं लेट आहे गाडी. 6 वाजले, त्या 6:02 झाले. त्या अनाउन्समेंट झालं गाडीचं. अनाउन्समेंट झालंय, एक 10 मिनिटात येते गाडी. केम मधून हल्ले काय, ते केम मधून हल्ले गाडी. त्यात ना जेवणाचं आहे, ह्यात कपडे वगैरे ती पिल्याची. आणि माझ्या पाठीमागे बघाय ना, त्यात पण माझे कपडे येते. ओके, तर गाईज हे 12 स्टेशन आहे.
7:54 झाले त्या, जवळजवळ 8 वाजले त्या. आणि आहे ना विषय काय झाला, बार्शीच्या पाठीमागं 7 किलोमीटर काहीतरी ट्रॅक्टर, ट्रेनला काय ट्रॅक्टर आडवा गेला का, ट्रॅक्टर तिथं रोडावरती काय बंद पडला होता. तर तिथं गाडी जवळपास 1 तासभर थांबलेली गाडी. आणि तेवढ्यात पिल्या रडत होता. मला काय व्हिडिओ काढाय ना काय नाही. तर 1 तासभर गाडी थांबली होती आणि तासभर पिल्या रडतच होता नुसता. आता गाडी आले बार्शीमध्ये 7:54ला. मी कुडवाडीतनं गाडी कधी 6:15ला हल्ले ना, 6:20ला काहीतरी हल्ले गाडी. तर तिथे यायला पाहिजे 6:15 पर्यंत यायला पाहिजे, पण 8 वाजले. पाऊण तास काहीतरी विषय झाला असा. ट्रॅक्टर काहीतरी रूळ क्रॉस करत होता. तर त्या टायमाला ट्रॅक्टर बंद पडला आणि नेमकी गाडी पण आली त्या टायमाला. ती धडक झाली का काय विषय झाला ती काय बघितलं नाही. पहिले रडत होता, त्याच्याकडे लक्ष होतं सगळं. आता जर 8 वाजता बार्शीत आली गाडी, 1 तास पाऊण तास लेट झाले. बघू पुढं आता हैदराबादला झालंय किती लेट झाली काय म्हणून, 4-5 वाजेपर्यंत जाईल माझ्या. तर काहीच गाडी त्यांनी लातूरच्या अलीगड हारंगुलला पण गाडी थांबवली. भरपूर वेळ झालं, माणसं अजून जेवलेली नाहीत म्हणते. आता कोण लातूरला वगैरे उतरणार आहे ना, लातूरच्या अलीकडच आहे काही 10-15 किलोमीटर मोठं. तर तिथं गाडी म्हणजे लातूरमध्ये माणसं उतरून घरी जाऊन जेवणार होते ना. तर गाडीचं टायमिंग आहे 9. आता वाजले ते 10:30. 11 वाजले त्या 10:52 झाले त्या 11 वाजले. त्या माणसं अजून जेवली नाही. तर कंप्लेंट करतात की बाबा माणसं जेवली नाही, थंडी भरपूर